जन्म मरण चक्रावली जन्म मरण चक्रावली
हे राधा
माझे राजा देवी मधुरधरा माझे राजा देवी मधुरधरा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। एक विचारक सेविकी परमपूज्य आईश्री तलावदेवी यांचे चरित्र। तिसरा दिवस सत्यदोन। एका जोडप्याने माताजींना प्रश्न केला, आम्हा भयतांना काहीतरी जन्माचे सार्थक करावेसे फार फार वाटते, पण दिवसातून एक घटकाही आम्हाला फुरसत मिळत नाही, तेव्हा आम्ही काय करावे? त्यावर माताजी म्हणाल्या, हा प्रश्न तुम्ही 25 वर्षाच्या मागे केला असता तर चालले असते. हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मनुष्याला फुरसत मिळत आहे, परंतु आमच्या घराची तळमळच खरी नसल्यामुळे फुरसत मिळाली तरी वेळ वाया गवली जाते. वास्तविक अलीकडे कितीतरी सुखसोयी झाल्या आहेत, त्यामुळे खर्च त्रास कमी व वेळेची बचत होत आहे. पूर्वी लांबचा प्रवास म्हणजे काशी रामेश्वर या ठिकाणी देखील पायी जावे लागत असे, त्यामुळे यात्रा संपवून परत घरी यायला जवळजवळ 6 महिने लागत असत. क्वचित लोक शक्तीने जात असत. हल्ली मोटार आघाडीतून जाण्याची सोय झाल्यामुळे 15-20 दिवसात यात्रा संपवून मनुष्य घरी येऊ शकतो. सध्या सायकल झाल्यामुळे स्त्रियांना पुरुषांना फारसे चालावे लागत नाही आणि वेळेची बचतही होते. मंडईतून भाजी आणणे किंवा बाजारातून सामान आणायचे असल्यास सायकलीवरून घरकन जाऊन येता येते. हल्ली तर विमानाच्या सोयीमुळे 12 तासांचा प्रवास अवघ्या 2 तासात करता येतो. पूर्वी रात्रीच्या वेळी कंदील वापरत असत. आता विजेचे दिवे झाल्यामुळे रोजच्या रोज तेल घालून कंदील पुसणे हा जो व्याप होता तो नाहीसा झाला. आता फक्त बटन खाली वर केले की काम झाले. स्टोवची सोय झाली म्हणून धूर व झळीचा त्रास उरला नाही. कुकर वापरू लागल्यापासून अर्ध्या तासाच्या आत स्वयंपाक तयार होतो. पूर्वी गहू जोंधळा घरी दळून पीठ तयार करावे लागत होते. सध्या गिरण्या झाल्यामुळे आयते पीठ तयार होते. त्याचप्रमाणे हल्ली सर्व प्रकारची औषधे तयार मिळतात आणि वर्तमानपत्रात त्यांची व्यवस्थित माहिती पण मिळते. त्यामुळे मुलांना घुटी घालणे, बाळंतिणीसाठी ठराविक औषधे तयार करणे किंवा पडसे खोकला झाला असता घरगुती काढे बनवणे इत्यादी व्याप नाहीसा झाला आहे. म्हातारपणामुळे दात पडले किंवा अन्य कारणामुळे दात काढले गेले म्हणून जेवायला बराच वेळ लागतो असे म्हणण्यासही मार्ग नाही, कारण दाताची कवडी बसवून घेता येते. जरी वेळेची बचत झाली तरी पैशाच्या टंचाईमुळे काही सुचत नाही असे म्हणण्यासही मार्ग नाही. सक्ती शिक्षण झाल्यामुळे हवे तिथे शिक्षण घेऊन नोकऱ्या करून पैसा मिळविता येतो. स्त्रियांनाही नोकऱ्या करता येण्यासारखे असल्यामुळे पगाराला अजून 8 दिवस आहे, कसे करावायचे असे म्हणून सचिंत मुद्रा करून बसण्याचे कारण उरले नाही. मुले शाळेला जात असल्यामुळे त्यांच्याजवळ आयांना आरडाओरड करण्याचा व्यापही कमी झाला. कपडे पण आयते शिवून मिळत असल्यामुळे शिवण्याचा व्यापही नाही. एकंदरीत वरील सर्व सुखसोयी झाल्या खऱ्या, पण अजून आपणास आत्मचिंतनास वेळ मिळत नाही. हे आपले म्हणणे मात्र अजून बदललेले नाही. झाड टवटवीत राहण्यासाठी
जसे मुळाला पाणी देणे जरूर आहे, त्याप्रमाणे आपला संसार सुखमय होण्यासाठी आत्मचिंतन हे मुख्य आहे. हे जेव्हा कळून येते तेव्हा मनुष्याला एक क्षण म्हणजे बहुमोलाचा वाटतो. कितीही व्यापात असला तरी त्यातल्या त्यात वेळ काढून तो आपले कार्य साधत पाहतो. मनुष्याला आपले हित कशात आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संसारात अधिकाधिक लिप्त होणे हेच आपले कर्तव्य असे तो समजतो. मग फुरसत कशी मिळणार? कोल्हापूरला माताजींचा मुक्काम नागपूरकरांच्या वाड्यात होता. त्या वाड्यासमोर एक मारवाडी वृद्ध दाम्पत्य राहत असे. त्यांना संतती नव्हती. त्यांच्या मालकीचे लक्ष्मीनारायणचे देऊळ व एक बंगला होता. ते दोन्ही माताजींना अर्पण करावे म्हणजे त्याची योग्यता ती चीज होईल असे त्यांना वाटले. त्याप्रमाणे आपली इच्छा त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. तेव्हा माताजींनी त्या मारवाड्यापुढे हात जोडून, माझ्या गुरुंनी 12 वर्षेपर्यंत निष्काम सेवा करण्याची मला आज्ञा केल्यामुळे मला याचा स्वीकार करता येत नाही. हे दान तुम्ही एखाद्या सत्पात्राला जर द्याल तर तुम्हाला याहून अधिक पुण्य लागेल आणि देवळाची योग्य निगाही होईल असे सांगितले. ते ऐकून इतर काही बायका, देवाच्या कृपेने मिळत आहे तर तुम्ही का नाकारता? बंगल्यात तुम्हाला राहता येईल आणि देवळात भजन कीर्तन ठेवले म्हणजे आमच्यासारख्यांना तुमच्या सहवासाचा रोज लाभही मिळेल असे म्हणाल्या. तेव्हा पैशाच्या मोहाने देवाचा विसर पडतो. जर गुरु महाराजांची माझ्यावर कृपा असेल तर बसल्या जागी हवा तितका पैसा मिळेल. पण पैसा जर कृपा करेल तर महाराजांची चरण दुरावली. पैसा कधी दगा देईल याचा नेम नाही, पण गुरु महाराजांचे पाय मात्र कधीच कोणाला दगा न देणारे असे आहे. मागे मैसूरला असताना एकदा अशाच प्रकारे गुरु महाराजांनी माझी परीक्षा पाहिली होती. त्यावर आज पुन्हा परीक्षा पाणी चालले आहे. हरी किंवा गुरु यांच्या सेवेला आरंभ केला की त्या सेवेची पूर्णता होईपर्यंत अनेक प्रकारे परीक्षेच्या वेळा येत असतात. म्हणून त्याबद्दल केव्हाही सावध राहिले पाहिजे असे माताजींनी त्यांना सांगितले. माताजी तेथे असेल तोपर्यंत रोज जेवण झाल्याबरोबर गावातील विठोबाच्या देवळाजवळ निवांत बसत असत. एके दिवशी एक श्रीमंत विधवाबाई त्या देवळावर जाऊ लागली असता देव दर्शनासाठी तिने देवळात प्रवेश केला. तेव्हा आत बसलेल्या माताजी तिच्या दृष्टीस पडल्या. तिने तुम्ही कोण, कुठल्या असा माताजींना प्रश्न केला. माताजी म्हणाल्या, मी परगावची असून एकीकडे पाहुणे म्हणून आले आहे. बाई म्हणाल्या, आमच्या घरात एक स्वयंपाकी बाई हवी आहे. एखादी गरीब बाई असून तिला 1-2 मुले जरी असतील तरी मी तिला कायमचे ठेवून घेईन. तुम्हाला मुले आहेत काय? माताजी म्हणाल्या, होय. बाई म्हणाल्या, किती आहेत? माताजी म्हणाल्या, पुढेनेच 2. बाई म्हणाल्या, तुम्ही आमच्या घरी राहत असाल तर संध्याकाळपासून स्वयंपाकास सुरुवात करा. माताजी म्हणाल्या, मला रात्री 9 वाजता अंबाबाईच्या देवळात कीर्तनाला जावे लागेल. त्याला तुमची हरकत नाही ना? बाई म्हणाल्या, तुमची कामे आटोपल्यावर कीर्तन पुराणाला जाण्यास तुम्हाला माझी काहीच आडकाठी नाही. मलाही कीर्तनाची आवड आहे, पण सवडच मिळत नाही. तरी मी मधून मधून जात असते.
हे ऐकून चला तर असे म्हणून माताजी तिच्याबरोबर त्यांच्या घरी गेल्या. लगेच त्यांनी 15 माणसांचा स्वयंपाक तयार केला. तसेच लहान मुलांना भरविले आणि मोठ्या मुलांना वाटे पाडले. माताजींचे झटपट व शांतपणाने झालेले काम पाहून ती बाई अत्यंत खुश झाली. आणि तुमच्या पगाराबद्दल अजून तुम्ही काही सांगितले नाही असे त्यांना म्हणाले. तेव्हा मला तुमचे काम झेपते किंवा नाही हे अगोदर पाहते, त्यावर आपण पगाराबद्दल बोलू असे माताजींनी उत्तर दिले. 10 वाजता कीर्तनास आरंभ करावयाचा होता, म्हणून त्या 9 वाजता तेथून निघाल्या. इतक्यात ती बाई म्हणाली, तुम्ही जरा थांबा, मी पण येते. जेवण करून आम्ही दोघी मिळून जाऊया. माताजींना तेथून एकदा सुटावयाचे होते. कीर्तनाचा तो पहिला दिवस होता. रात्रीच्या वेळी मी काही घेत नाही. मी पुढे जाते, तुम्ही मागाहून सावकाश या. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने त्या तेथून निसटल्या आणि आपण उतरलेल्या घरी येऊन आपले सामान घेऊन तेथील भगिनीसह अंबाबाईच्या देवळात जाऊन वेळेवर पोहोचल्या. कीर्तन सुरू झाले. पूर्व रंग संपला. इतक्यात ती श्रीमंत बाई तेथे आली. पण माताजींनी कपडी घातली होती, त्यामुळे तिला लगेच त्यांची ओळख लागली नाही. कीर्तन आटोपल्यावर जेव्हा माताजींनी कपडी काढली तेव्हा ज्यांच्याकडे आपण स्वयंपाक करून घेतला त्याच या पायीवर असे वाटून ती चपाती. अंगी एवढा मोठेपणा असून अगदी लहानपणा अंगीकारून आपल्याकडे त्यांनी स्वयंपाकिनीचे काम कसे पत्करले असेल याबद्दलही तिला आश्चर्य वाटले. ती माताजींच्या जवळ गेली आणि मी तुम्हाला न ओळखता तुमच्याकडून काम करून घेतले याबद्दल आता मला अतिशय वाईट वाटते असे म्हणून तिने माताजींच्या पुढे केक प्रदर्शित केला. एके दिवशी माताजींना भेटण्यासाठी त्यांचे लांबचे आजोबा त्यांच्याकडे आले. बोलता बोलता त्यांनी, बाळ, तुझे शिक्षणही फार झाले नाही, त्यामुळे नोकरी वगैरे करणे तुला साधण्यासारखे नाही, तेव्हा तुझे जीवन कसे काय चालते असा प्रश्न केला. माताजी म्हणाल्या, ज्याने जन्माला घातले आहे तोच माझे सर्व काही चालवित आहे. आजोबा म्हणाले, सर्वांना देवाने जन्माला घातले आहे ही गोष्ट खरी आहे, तरी आपले हातपाय आपण हलविल्याशिवाय पोट भरते कुठे? देव जर पालन पोषण करतो तर नोकरी धंदा करण्याचे कारणच नाही. माताजी म्हणाल्या, माझ्या पुढे मी सांगते की माझे सर्व काही तो चालवितो. इतक्यात दूधवाला आला आणि बाई पैसे द्या असे म्हणाला. तेव्हा माताजी उठल्या आणि पाहुणे आलेले आहे असून ते लगेच जाणार आहे, म्हणून मी कामाच्या घाईत आहे, त्यावर तिला बोलावी असे सांगून त्याला पाठवले. इतक्यात घर मालक पण आला भाडे मागायला. त्याला पण वरीलप्रमाणे सांगितले. ते पाहून आजोबा म्हणाले, माझे कारण सांगून तू त्यांना परतविलेस, पण मला वाटते तुझ्याजवळ सध्या पैसे नसावे. त्यावर आजोबांनी खिशातील पाकिट काढून हे घे असे म्हणून 25 रुपये त्यांना देऊ केले. पण माताजींनी ते घेतले नाही. इतक्यात बिहारीलाल शेठची बायको नारळ, केळी, आंबे, पारभर कापड व 25 रुपये घेऊन माताजींच्याकडे आली आणि सुशीलेला म्हणजे त्यांची मुलगी मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी हातपाय कापायला लागून काही सुचेनासे झाली. तेव्हा तिने मागून घेतले होते. आज तिचा रिझल्ट लागला असे म्हणून आपण आणलेल्या वस्तू माताजींच्या पुढे ठेवल्या. शेठाने गेल्यावर
तिनेच ठेवलेल्या 25 रुपयांकडे बोट करून, आजोबा, देवाची करणी कशी आहे ती पाहिलीत ना. वास्तविक माझ्याजवळ पैसे नव्हते ही गोष्ट जरी खरी होती, तरी देवाने घ्यावे आणि मी घ्यावे अशी माझी व्रत असल्यामुळे तुमचे पैसे मला घेता आले नाही. देव देतो म्हणजे किरीट कुंडलाने युक्त चतुर्भुज होऊन येतो आणि हे घे तुला असे म्हणतो, असा त्याचा अर्थ नव्हे. कोणत्या ना कोणत्या रूपाने आपली गरज तो भागत होतो. आपण देवावर विश्वास ठेवला असता देव आपला योगक्षेम कसा काय चालवितो हे समक्ष घडलेल्या गोष्टीवरून आता तुम्हाला पटले तसे नव्हे का आजोबा, असे माताजी म्हणाले. शेठाणीने आणलेल्या वस्तूपैकी 2 केळी आणि 2 आंबे माताजींनी आजोबांना खायला दिले. आपल्याकडून काहीच आजोबांना देता आले नाही याबद्दल माताजींना वाईट वाटले होते. म्हणूनच की काय, देवाने त्यांची इच्छा अशा तऱ्हेने पुरी केली. आजोबा गेल्यावर शेजारी उभे असलेल्या दूधवाल्याला बोलावून माताजींनी त्याचा हिशोब चुकता केला. त्याचप्रमाणे घर भाडे पण देऊन मोकळ्या झाल्या. माताजींची 12 वर्षाची कीर्तन सेवा ज्या दिवशी पूर्ण झाली त्याच दिवशी शहापूर येथील काही मारवाड्यांच्या बायकांनी माताजींचे कीर्तन ठेवले. कीर्तन संपताच माताजी म्हणाल्या, देवाचे कौतुक करावे तिथे थोडेच आहे. देव जसा गुप्त आहे तसा त्याचा हेतूही पण गुप्तच असतो. त्यामुळे तो कोणत्या वेळी काय करतो हे कोणालाही समजून येत नाही. देव जे काय करतो ते सर्व आपल्या चांगल्यासाठीच असते, परंतु त्याच्याविषयी आमच्या ठिकाणी भावभक्ती नसल्यामुळे त्याने केलेली कोणतीही गोष्ट आम्हाला आवडत नाही आणि त्यामुळे आपण त्याला दोष देण्यास तयार होतो. 12 वर्षापूर्वी माझ्या ठिकाणी विषयांचा थोडा देखील ध्यास शिल्लक राहू नये म्हणून आपण दिलेले सर्व काही ऐश्वर्य माझ्यापासून त्याने हिरावून नेले आणि तुला फकीर व्हायचे आहे ना, तर यापुढे तू कशाची फिकीर करू नकोस. चल माझ्याबरोबर, एक गंमत तुला दाखवितो. असे म्हणून आपण निर्माण केलेले अनेक देश, नाना वेश, विविध भाषा व निरनिराळे स्वभाव यांची ओळख करून देण्यासाठी 12 वर्षेपर्यंत त्यांनी मला फिरवून आणली. आता म्हणतो की तुझे फिरणे पुढे कर आणि यापुढे तू एका ठिकाणी स्थायिक हो आणि आजपर्यंत जे काय तू मिळविलेस ते त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना देऊन तृप्त करण्याची कामगिरी बजाव. डोळे काढल्यावर ते जसे पुन्हा ताकात मिसळत नाही त्याप्रमाणे सकल ऐश्वर्याचा उपभोग घेत असताही त्यापासून अलिप्त कसे राहता येते हे तुझ्या आचरणाने जगाला दाखवून दे. ज्यांनी 12 वर्षापूर्वी मला सेवेची आज्ञा केली ती त्यांनीच माझ्याकडून पूर्ण करून घेतली. म्हणून ज्यांच्या कृपेने सेवेचा शेवट गोड झाला त्या सद्गुरूंचा आता आपण सर्व मिळून मुक्त कंठाने जय जयकार करूया. असे म्हणून त्यांनी त्रिवार गुरुनामाचा जय जयकार करून त्या समारंभाचा शेवट केला. एक शिबरावानी पत्नी बरी झाल्याचे निमित्त माता जिनाची गुरुदक्षिणा अर्पण केली होती. तिचा त्यांनी स्वीकार केला नसल्यामुळे ती गोष्ट त्यांच्या मनाला सारखी जाचत होती. एके दिवशी त्यांना बेळगाव येथे अनगोड माळावर एखादी जागा घेऊन ती माताजींना अर्पण करण्याबद्दल श्री सिद्धारूढ स्वामींचा दृष्टांत झाला. त्यानंतर माताजींचा पत्ता काढीत काढीत ते बेळगावला ठळकवाडी येथे आले आणि दृष्टांताची वार्ता त्यांनी माताजींच्या
तिला पुढे निवेदन केले. तेव्हा तुमच्याप्रमाणे मलाही वृत्तांत झाल्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करू शकत नाही, असे माताजींनी त्यांना सांगितले. त्यावर त्याच रात्री माताजींना वृत्तांत झाला. पुढे त्यांनी ती जागा विकत घेऊन माताजींना अर्पण केली. पुढे अनगोळ माळावरील जागेत एक आश्रम बांधून त्या ठिकाणी बाळ गोपाळ व माय बहिणींना भजनाचा पाठ देण्यात यापुढील आयुष्य घालवावे असे माताजींनी ठरवले. बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर शुभ दिवस पाहून तेथे वास करणारा हरी म्हणून इमारतीचे नाव श्री हरी मंदिरम असे ठेवण्यात आले. माताजींच्या कीर्तन सेवेच्या 12 वर्षात पुराणातील गोष्टी, संतांची चरित्रे, त्याचप्रमाणे संतांचे अभंग, पदे, दोहरे यांचा जो त्यांनी संग्रह केला होता तो यावेळी उपयोगात आणावयाचा असा त्यांनी विचार केला. त्यावर सर्व संतांची पदे, अभंग, दोहरे एकत्र करून त्याचे परमार्थ मार्गप्रदीप या नावाचे पुस्तक छापले आणि शुभ दिवस पाहून बाळ गोपाळ व माय बहिणींना त्या पुस्तकात आपल्याप्रमाणे भजनाचा पाठ देण्याचे काम हाती घेतले. प्रथम प्रवचनद्वारे प्रार्थना म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे तुम्ही समजू नका. प्रार्थना म्हणजे देवाची करुणा मागणे, देवाला आळविणे. भजन करणे म्हणजे देवाला भजणे. ध्यान, नामस्मरण, स्तुती, स्तोत्रे गाणे, एकंदरीत ही सर्व प्रार्थना समजावी. जीवनाचा मार्ग आक्रमित असता प्रत्येकाला देवाच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. देवाची आराधना ही शिदोरी असून ती जन्मभर पुरणारी आहे. म्हणजे इहलोक सोडून जाते वेळीही आपल्या बरोबर येणारी आहे. करिता प्रत्येकाने रोज नियमित अत्यंत प्रेमाने व कळकळीने देवाला आळवीत जावे. जोपर्यंत आम्हाला खायला प्यायला आहे तोपर्यंत आप्त, इष्ट, मित्र जवळ बोलावतात. पण कठीण परिस्थिती आली असता कोणीच आपल्याकडे पाहण्यास तयार होत नाही. परंतु देव हा तसा नाही. प्रसंग कोणताही असो, हाक मारली की मदतीला धावत येतो. करिता आपल्यावर संकटे येण्यापूर्वी त्याला संतुष्ट राखणे जरूर आहे. रोग निवारणार्थ औषधाबरोबर जसे पथ्य सांभाळावे लागते त्याप्रमाणे आपण कायमचे सुखी होण्याकरिता भजन, नामस्मरण हे औषध असून पथ्य म्हणजे खोटे बोलणे, चोरी, चहाडी, अंगजोरपणा करणे, अप्रामाणिकपणा इत्यादी दुर्गुणांना फाटा देणे. मुख्यतः द्वेष टाकून सर्वांशी एकोप्याने वागणे. लोकांशी द्वेष केला आणि व्यवहारातील देवाची 4-4 तास जरी पूजा केली तरी ती पूजा देवाला पोहोचत नाही. अंतर्यामी द्वेष भावना ठेवून व्रते, नेम, दान, धर्म, तीर्थाटनादी सत्कर्मे कितीही केली तरी देवाला आपली हाक ऐकू जात नाही. करिता तुम्ही तुमच्या नियमात खंड न पाडता प्रार्थना चालू ठेवा. मूल रडत असले तरी आई गीत गात पाळणा हलू लागली म्हणजे ते जसे ऐकता ऐकता गुंग होऊन झोपी जाते त्याप्रमाणे संसाराच्या व्यापाने तापलेल्या मनाला हरिभजन गुंग करून टाकते, म्हणजे समाधान देते. इत्यादी माहिती संसारातील उदाहरणे देऊन जवळजवळ 1.5 तास माताजींनी भाषण केले. माताजींची सांगण्याची पद्धत फार सोपी असल्याने त्यांचा बोध लगेच सर्वांना पटला. माताजी प्रत्येक पद व अभंग तालबद्ध आणि निरनिराळ्या चाली लावून अत्यंत जिव्हाळ्याने व त्याबद्दल कोणताच मोबदला न घेता शिकवीत असत. भजनाचा पाठ देऊ झाला की बाळ गोपाळांना संग्रहित ठेवलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट त्या सांगत असत.
माताजी सर्वांशी समरसून वागत असल्याने भजनाला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. पुढे भजनाला येणाऱ्या बायका हळूहळू आपल्या संसारातील तक्रारी आपलेपणाने माताजींच्या पुढे सांगू लागल्या. कोणी काही संसारातील तक्रार सांगितली की हरिभजनाने पाप, ताप, दुःख, दैन्य, रोग, चिंता, संकटे ही सर्व नाश पावतात. करिता तुम्ही नियमित देवाला आळवा, म्हणजे तुमच्या सर्व तक्रारी दूर होतील असे सांगून त्यांच्या ठिकाणी हरिनामाची गोडी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढवण्याचा माताजी प्रयत्न करीत असत. पुढे भजनाला येणाऱ्या लोकांकडे औषधासाठी खर्च होणाऱ्या पैशाची बचत व्हावी म्हणून त्यांनी औषध देण्यास सुरुवात केली. औषध देत असताना त्यांना मनुष्याला जे रोग होतात ते पूर्वजन्मी केलेल्या पापाचे फळ म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे. करिता औषधाबरोबर जर देवाची प्रार्थना घडली तर रोगाची निवारण सत्वर होते अशी माताजी समजावून सांगत असत. मोफत औषध मिळत असल्यामुळे तसेच हरिभजनाचे महत्व पटल्यामुळे दिवसेंदिवस भजनाला बायकांची गर्दी होऊ लागली. जेव्हा भजनापासून अधिकाधिक अवीट अशा आनंदाचा सर्वांना अनुभव येऊ लागला तेव्हा भजन म्हणजे केवळ टाळ फुटणे आणि ते रिकामटेकड्यांचे काम आहे असे ज्यांना त्यांना वाटत होते त्या सर्वांचा तो गैरसमज साफ दूर होऊन भजन हे उद्वेगाने तापलेल्या हृदयाला शांती व समाधान मिळवून देणारे सोपे, सुगम व सर्वोत्कृष्ट असे एक साधन आहे याबद्दल त्या सर्वांची खात्री झाली. परमार्थ मार्ग अनुसरणे हे आमच्यासारख्यांचे काम नव्हे म्हणून भजनाला येण्याचे टाळू पाहणाऱ्या कित्येक बायकांना परमार्थ संसाराला सोडून नाही देवाचे स्मरण करीत संसार करू लागलो असता आपसुकच परमार्थाचे ज्ञान होते आणि संसार पण सुखाचा होतो. याच करिता प्रत्येकाकडून नित्य नियमित प्रार्थना करणे जरूर आहे. हे माताजींचे सांगणे पटल्यामुळे त्या सर्वांचा गैरसमज दूर होऊन त्या रोज नियमित भजनाला हजर राहू लागल्या. इसवी सन 1951 मध्ये माताजी पुढारी लोकांना सुधारण्याचे काम हाती घेतले. ते लोक अगदी मागास गेले. 8 दिवस ते आंघोळी वाचून राहत असत. बायकांना रोजच्या रोज केस विंचरून घेणे, कुंकू लावणे, नीटनेटकेपणाने राहणे माहीत नव्हते. पुरुष नेहमी दारूच्या नशेत असावयाचे, त्यामुळे त्यांच्या घरात भांडणे आणि मारहाण नियमितपणे सुरू असावयाचे. तेणेकरून कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. शिव्या वाचून त्यांचे कधीच बोलणे होत नसेल. मोठ्या माणसांचे वर्तन पाहून प्रत्येकाच्या लहान मुलांनाही तेच वळण लागले असल्याने मुलांच्या तोंडातूनही एखादा देखील चांगला शब्द ऐकाव्यास मिळणे दुर्लभ होते. प्रथम माताजींनी त्या लोकांना औषध देण्याचे निमित्त पुढे करून जवळ केले. त्यावर स्वच्छता व नीटनेटकेपणा याचे महत्व त्यांच्या ध्यानात आणून दिले. पुढे हळूहळू भजनाचे महत्व पण त्यांना पटवून दिले. पूर्वी गोहारी लोक कोठे कोणाच्या अंगात देव येतो, कोण ताईत दोरा देतो याच्या शोधात असावायचे. पण माताजींच्या बोधद्वारा हरीचा महिमा कसा आहे, हरीची सेवा कशी काय करावी, हरिप्रेम कशा प्रकारे चोखाळावे याबद्दल सविस्तर माहिती त्या सर्वांना मिळत गेल्यामुळे मूळ भावनेच्या योगे आचरण्यात येणाऱ्या त्यांच्या रूढी व अंधश्रद्धा यांचा जड ताळा बसत गेला. त्यामुळे हे लोक पूर्वी लग्न झाले, मूल झाले, जावळ काढले असे काही ना काही निमित्त पुढे करून वर्षातून कित्येक गप्पी मारणे,
होळी पौर्णिमेला होळी पेटवली की त्यात फोडणी टाकणे या त्यांच्या गुढी त्या आपसुद्धा बंद पडल्या. त्याचप्रमाणे हे लोक प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील मंगळवार शुक्रवार वार म्हणून पाळीत असत आणि शेवटच्या वारी एका झाडाखाली देव कल्पन त्याच्या समोर कपडे मारून जत्रा करीत असत. पण आता माताजींच्या पुढाच्या योगे करून त्यांना खरे तत्व समजून चुकल्यामुळे जत्रेऐवजी सध्या ते लोक श्रीहरी मंदिरात भाद्रपद शुद्ध पंचमीच्या अगोदर 7 दिवस नामसप्ताह करतात आणि त्यासाठी 8 दिवस आपापला उद्योगधंदा बंद ठेवून पहाटे 6 ते रात्र 10 पर्यंत स्त्रिया व रात्र 10 ते पहाटे 6 पर्यंत पुरुष आळीपाळीने नामस्मरणात भाग घेतात. आठव्या दिवशी खीर भात करून सप्त्याची समाप्ती करतात. पूर्वी त्यांच्या भाषेत उत्सव, परवचन, परभू, श्रद्धा, तिरीन, परदक्षिणा, तिरी, परसाद अशा प्रकारचे शब्द सापडायचे. सध्या त्यांची भाषाच नव्हे तर त्यांची सारे जीवनच बदलून गेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. एकंदरीत अशा प्रकारे माताजींनी युक्तिप्रयुक्तीने या लोकांची मने देवाकडे वळवून त्यांच्यात वैचारिक व मानसिक जागृती घडवून आणली. या लोकांनी प्रथम माताजींना आई त्या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. एकदा खडकवाडीतील एका डॉक्टरची बायको रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रीहरी मंदिरात आली. तिचे नाव गंगूबाई. आईने यावेळी येण्याचे कारण काय याबद्दल तिची विचारपूस केली. तेव्हा ती बाई म्हणाली, मुलाने व मालकांनी आज मला पुष्कळ मागले. असा त्रास वरचेवर भोगण्यापेक्षा मला मरावेसे वाटते. तेव्हा मरण्यासाठी मला तुम्ही काहीतरी औषध द्या. यापुढे काही झाले तरी मी परत घरी जाणार नाही. ते ऐकून आईने तिला प्रश्न केला, तुम्ही जेवलात का? गंगूबाई म्हणाल्या, होय. आई म्हणाल्या, तर मग आमचे औषध तुम्हाला लागू पडणार नाही, कारण ते औषध पोट रिकामी असताना घ्यावयाचे आहे. गंगूबाई म्हणाल्या, आई खरोखर भांडणामुळे मी जेवले नाही हो, मला एकदा विष देऊन सोडा. आई म्हणाल्या, मी चपातीतून औषध देणार आहे, मात्र जेवढ्या चपात्या देईन तेवढ्या तुम्हाला खायला लागतील. गंगूबाई म्हणाल्या, तुम्ही सांगाल तसे करेल. त्यानंतर आईने तिला चपात्या आणि भाजी करून खायला दिली आणि तिला निघण्यासाठी अंथरूण घालून ठेवली. तिचे खाणे संपल्यावर आता खूप नमःशिवाय म्हणत निघा. एक शब्द बोला तर विष लागू पडणार नाही असे तिला सांगितले. त्याप्रमाणे ती बाई स्वस्थ निघली. तिला इतकी गाढ झोप लागली की ती एकदम सकाळी उठली. या गोष्टीकडे लक्ष पुरवले असता आमच्या दुर्गुणांची शक्ती आई युक्ती प्रयुक्तीने कशी कमी करतात याबद्दल आश्चर्य वाटते. सकाळी उठल्यावर गंगूबाई म्हणाली, आई मी आता घरी जाते हो, माझी सुद्धा रडत असेल. त्यानंतर चहा देऊन आईने तिची पाठवणी केली. तेव्हापासून तिच्या घरातील भांडणे नाहीशी होऊन तिचा संसार सुखाचा झाला. महाराज की आमची गुरुदेवता Hare
संन्यासी हरी मंदिरा, 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 आनंद रूपाना गुरुदेव सदावती माता, गुरुदेव सदावती माता, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, गुरुदेव सदावती माता, गुरुदेव सदावती माता, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, गुरुदेव सदावती माता, गुरुदेव सदावती माता, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, संन्यासी हरि मंदिरा, आनंद रूपाना, गुरुदेव सदावती माता, गुरुदेव सदावती सतनारायण महाराज की जय। ओवाळू आरती माता प्रजापती, ओवाळू आरती माता प्रजापती, माता बोलती रे मूर्ती, कामना मूर्ती, माता बोलती रे मूर्ती, कामना मूर्ती, आगे वंदिता नवकी प्रभापूर्ति, आगे वंदिता नवकी प्रभापूर्ति, प्रभापूर्ति माते, प्रभापूर्ति
आनंद जोगा माझे सकल संशय माझे सकल संशय मला हे गुणवंती मला हे गुणवंती वाढवायची माझा
त्यावर समान ज्ञान
माझ्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतात ते तुझी स्तुती हो. हे गुरुमान, माझ्याकडून जे जे कर्म घडते त्या सर्वांस तुझ्या पूजेचे स्वरूप देतो. हे गुरुमान, मी जो आहार घेतो तो तुझा नैवेद्य हो. हे अनुपमीय, माझे जे चालणे ते तुझी प्रदक्षिणा हो. हे परमप्रिय, माझे निजणे ते तुझ्या पुढे नमस्कार हो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेव श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेव श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेव श्री कलावती माता की